स्किल इंडिया सेंटर जी पुराय देशभर जावपाचें आसा तितूंतलें एक स्किल इंडिया सेंटर गोंयांत जावचें हाच्या खातीर पुराय आमी ते एस्टाब्लीश करतलेच. नॅशनल हायड्रोजन मिशन ऑलरेडी आमी ग्रीन एनर्जी हाजेर खूब मोठ्या प्रमाणात काम करपाक सुरवात केला. त्या खातीर नॅशनल हायड्रोजन मिशन हे गोंयांत एस्टाब्लीश आमी फुडल्या वर्सभराच्या भितर करपाक शकतले. टू लोकेशन आमी ज्यो 50 टुरिझम सेंटर डेव्हलपमेंट करपाचे आसा केंद्र सरकारच्या अंतर्गत तितूंतली 2 लोकेशन गोंयांत म्हणजे 2 सिटीज गोंयांत अशा पद्दतीन डेव्हलप करपा खातीर आमी केंद्र सरकारा कडेन मोठ्या प्रमाणात मदत मागतले. प्राकृतीक शेती तुमकां सांगला त्या प्रमाणे ताजी 2 सेंटर दोनूय डिस्ट्रिक्टांनी डेव्हलप करपा खातीर आमी आमचो प्रयत्न आसतलो. 2000 कोटी रुपया हे आमच्या नॅशनल हायवे खातीर आमी ऑलरेडी डिमांड केल्ले आनी ते केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळटले हाची खात्री आसा की आमी म्हणजे जसो ज्या पद्दतीन आमी सर्कल रोड कनेक्टिंग फॉर ऑल द बाउंड्रीज म्हणजे पत्रादेवी टू मोले, केरी, दोडामार्ग टू पोळे ह्यो सगळ्यो जॉईन करता आसतना सर्कल रोड म्हणजे इन फ्युचर ज्यो स्टेटीत एंटर जावपी सगळे रोड जे आसा हे एका सर्कलान कनेक्ट जावचे हाच्या खातीर आमी हो स्पेशल डिमांड जो आसा केंद्र सरकारा कडेन मांडलेलो आसा. आमकां जवळपास 500 कोटी रुपया RIDF म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर एडिशनल फंड्स ह्या वर्सा आमी टार्गेट करता. त्याच बरोबर आमी सिमिलर अमाउंट पयलेच फावटी अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट हो फंड केंद्र सरकारान घोषीत केला आणि आमी सगळ्या म्युनिसिपालिटी खातीर जवळपास 13 म्युनिसिपालिटी खातीर आमचो अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हाज्या खातीर ऑलरेडी म्हणजे आमी केंद्र सरकारा कडेन हो डिमांड दवरून ज्या पद्दतीचेर स्मार्ट सिटीक आतापर्यंत फक्त फंड दिताले हाज्या फुडें अशा पद्दतीत आमी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खातीर गोंयांतले कारण गोंय हे ल्हान राज्य आसा आणि प्रत्येक धाकटे शहर हे व्हडल्या शहरात आमकां कन्वर्ट करून तशेंच सगळ्या पद्दतीची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिवपा खातीर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड प्रत्येक म्युनिसिपालिटी खातीर आमी वापरतले. नॅशनल डिजिटल लायब्ररी हाचो सेटअप गोंयांत जावचो हाज्या खातीरय आमचो प्रयत्न आसा. आणि लास्ट युनिटी मॉल हो कन्सेप्ट गोंयांत सुरवात करचो हाज्या खातीर पुराय आमी प्रयत्न जो आसा हो आमचो आसतलो. फाटले फावटी आमी एप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास दर वर्सा आमी पळयता की बजेटांतले हांवें तोय रिवाय हेच फावटी घेतलो की दर वर्सा बजेटांतले कितले पयशे हे आमकां केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळटा आनी कितल्या हेजो आमी फायदो घेता. जस्ट हांव एक मुद्दामून म्हणजे 2020-21 ह्या वर्सा जवळपास 3865 कोटी रुपया हे विविध स्किमींतल्यान म्हणजे फॉर द स्पेशल पर्पज व्हेकल 1700 कोटी रुपया, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम 488 कोटी रुपया आणि त्याच्या बरोबर GST कॉम्पेन्सेशन मिळून 1673 कोटी मिळून 3865 कोटी केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळ्ळे आणि जवळपास 21-22 ह्या वर्सा जवळपास 4304 कोटी रुपया हे 2021-22 ह्या वर्साक वेगवेगळ्या स्किमींतल्यान हातूंतल्यान आमकां मेळपाक शकले. ह्या वर्सा अप टू द 30 डिसेंबर पर्यंत आमकां 3412 कोटी रुपया मेळ्ळा. उरलेले जर धरीत जाल्यार म्हाका दिसता फुडलेल्या 31 मार्च पर्यंत हे कॉम्पेन्सेशन येत आसता. आमचो अंदाज आसा की एप्रॉक्सिमेटली 5000 crores ऑफ रुपीज हाजेर आमी सगळ्या स्किमींक आनी ह्या हितूंतल्यान वचूंक शकतले. जवळपास आमी फाटले फावटी पेक्षा म्हणजे चड फाटल्या वर्सां पेक्षा ह्या वर्सा आमकां चड मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या योजनांचो फायदो जातलो. केंद्र सरकारान मांडलेल्या बजेटांतल्यान जवळपास सगळ्या सेंट्रल स्किमींतलो फायदो जवळपास DBT स्कीम ज्यो आसा तितूंतल्यो 146 DBT स्किम्स गोंयांत आमी इम्प्लिमेंट करता आनी ह्या म्हणजे डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर स्किमींतल्यान वेगवेगळ्या डिपार्टमेंट आसतली किंवा वेगवेगळी योजना हातूंतल्यान आमी जवळपास सगळ्यो स्किमी ह्यो अंत्योदय तत्वाचेर लोकांक पावोवपाचो सातत्यान प्रयत्न केंद्र सरकारा कडल्यान सातत्यान जायत आसता. त्या खातीर अमृत काळात पयलेच बजेट जे केंद्र सरकारान दवरला हांव फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन हांचे खूब खूब स्वागत ह्या बजेटाचें स्वागत करता आनी गोंयच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन येता त्या बजेटाचो मॅक्झिमम बेनिफीट गोंयकारां खातीर आमी घेतले आणि निश्चित रित्या आमचे सगळे मिनिस्टर्स सेक्रेटरीज ह्या पुराय बजेटाचो गोंयाक फायदो मेळोवन दिवपा खातीर आपल्या परी पुराय सगळेजण काम करतले हाची निश्चितच आशा बाळगिता. आणि गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात ह्या बजेटाचो फायदो गोंयकारांक इंडिव्हिज्युअल लोकांकूय बी म्हणजे ह्या योजनेचो फायदो घेवपा खातीर फूड प्रोसेसिंग, मत्स्य संपदा अश्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसा हातूंतलो इंडिव्हिज्युअल लोकांकूय फायदो घेवपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात स्कोप आसा. निश्चित रित्या सगळ्यांनी अशा पद्दतीचो स्कोप घेवचो
इतकेंच सांगता आनी हांव देव बरें करूं म्हणटा. Yeah, I think this is one of the best budget presented by Union Finance Minister Srimati Nirmala Sitharaman ji. It has something for everyone, for infrastructure, for the youth, for the women, for the senior citizen, for developing the country with inclusive growth. And I think for the first time, the largest amount has been allocated for capital expenditure, interest-free loans to the states, trying to build up their infrastructure as well, which will go a very long way in promoting growth. As against the world economies, तुमका सगळ्यांक खबर आसा, we are maintaining our momentum of growth in every sector in spite of COVID happening, and to present such a budget in these circumstances with largest outlay, taking care of every sector, and particularly I am concerned and very happy that MSME sector has got maximum funds and maximum scope for development by the states, by the center, thus helping to promote and solve the unemployment problem, because MSME sector is the largest generator of employment. And I was surprised some former finance minister trying to criticize, no word of unemployment is mentioned. Why do you want to mention about that when your budget itself is going to propel and solve the or create more jobs, because your economy is going to be on a trajectory of going much higher? See the allocations, see the way the economy has performed, see the figures in indirect taxation, GST new regime, which speaks volumes that the Modi government, I want to heartily congratulate the Honorable Prime Minister of leading our economy, led by his Finance Minister Srimati Nirmala Sitharaman. In fact, it is something which has never happened since independence, I want to say. Taking care of every sector in spite of so much of difficulty. And now the same agencies, international agencies which used to criticize us, are saying that in bad times or in not so good times, the Indian economy is growing, and the figures are there to see. Fiscal deficit has been kept under control, and in the next year, it is supposed to be even further brought down to 5.9, which shows that the maths has been well done. And in spite of the little problems that we faced, in spite of the problems in Ukraine and Russia, between Russia and Ukraine, which impacted us as well, in spite of that, if this economy can do so well, it speaks of the astute leadership of our Prime Minister as well as our Finance Minister. I want to compliment them, and I want to take one takeaway, large takeaway for Goa. The tourism is going to get the biggest boost in this budget. Goa is a tourism state, which shows that they have regard for Goa in a very special way. I am sure when you go in the fine print, when the details will come, they will certainly would have thought of Goa. That is what is very heartening. And Honorable Chief Minister has already explained the other aspect, where we are going to draw more funds from the center and see that Goa is the most developed state in the country, number one in the country. And under his leadership, Dr. Pramod Sawant, and all of us working alongside him, I think it is achievable. You will see Goa changing in the next 4 years of this particular term, and you will see a different Goa, which is already you are seeing, and it is happening. So we will see much more. That is what I want to say. Tourism. गोवा सरकाराच्या वतीन आम्ही आमचे फायनान्स मिनिस्टर मॅडम निर्मला सीतारामन तसेच आमचे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर हांचे आम्ही अभिनंदन करतात, कारण सगळ्या सेक्टरांनी ग्रोथ, इन्क्लुसिव्ह ग्रोथ आम्ही म्हणतात, आणि एक फ्युचरिस्टिक बजेट आम्ही पळयतात की दोळ्या मुखार दवरतात. सगळे सेक्टर आसतले, म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर आसतलो, हेल्थ केअर सेक्टर आसतलो, एज्युकेशन आसतले, रेल्वेज आसतले किंवा MSME आसतले, सगळ्या सेक्टरांनी इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आणि इन्क्लुसिव्ह ग्रोथ घेऊन एक फ्युचरिस्टिक बजेट तांणी प्लेस केल्लें आसा. आणि आमकां दिसता की येणाऱ्या 25 वर्सांक हो एक फाउंडेशन, मजबूत फाउंडेशन, आणि हाचेर आमी
आमचे 100 वर्सां पूर्ण जाता तेन्ना आमचो देश एक व्हडल्या म्हणजे एक इकॉनॉमिक लिडर ह्या विश्वान भितर जातलो इतकी स्ट्रेंथ आशिल्ली हें बजेट आमी पळयतात सगळ्या सेक्टरांनी पळयलें जर जायत गोंयच्याच न्हय तर संपूर्ण भारतांतल्या सगळ्या सेक्टरांनी ह्या बजेटाचें कौतुक केल्लें आसा एक्सेप्ट आमचे जे हार्डकोर ऑपोजिशन आसा ते सोडले जर जाय सगळ्या सेक्टरांनी ह्या बजेटाचें कौतुक केल्लें आसा खऱ्यांनीच एक सुंदर अशें बजेट आमच्या मुखार प्लेस केल्लें आसा गरीब आनी मध्यमवर्गी हांकां खूब सवलती दिवपी हांची ग्रोथ करपी हें बजेट आसा म्हणून परत एक फावटी हांव आमचे फायनान्स मिनिस्टर आनी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आनीक सगळी मिनिस्ट्री हांचें कौतुक करता अभिनंदन करता. मुख्यमंत्र्यांनी सांगला along with Dr. Pramod Sawant, we all joined to compliment and congratulate the center की आमच्या प्राईम मिनिस्टरच्या नेतृत्वात आमच्या फायनान्स मिनिस्टरान बजेट मांडला तातूंत इतसो 10 लाख कोटी त्या हातूंतल्यान क्लियर द विजन एप्रोप्रिएट बजेटरी एलोकेशन ऑल्सो हॅज बीन डन हातूंतल्यान ह्याच माध्यमांतल्यान कितलेशेच एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार जातले जशें मुख्यमंत्र्यान म्हणला युनिटी मॉल म्हणटकर वी कॅन गोवा टुडे अंडर डॉक्टर प्रमोद सावंत वी हॅव ऑलरेडी इन ट्यून विथ द कन्सेप्ट ऑफ द युनिटी मॉल कित्याक गोंया आमी गोवा हात जो कन्सेप्ट आमी ऑलरेडी सुरवात केला आणि जो टेंडर ऑलरेडी भायर सरला त्या माध्यमांतल्यान सगळे गोंयचे लोकल प्रोडक्ट्स हँडीक्राफ्ट्स तसेच प्रोडक्ट जे आमी GI टॅग जे आसा ते त्या माध्यमांतल्यान देशभर जगभर आमी दाखोवपाक एक संदी जी मेळटली तो वी आर ऑलरेडी इन ट्यून विथ द युनिटी मॉल कन्सेप्ट विच द सेंटर इज अनाउन्स्ड. I am very happy and I should thank the Chief Minister, the Prime Minister and the Finance Minister की tourism आणि IT चेर भर खूब दिल्लो आसा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ताजे सेंटर ऑफ एक्सलन्स आमी उलयता आसतना स्टार्टअप्साक डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आनी एक वर्स वाडयल्या ताज्या खातीर खुबश्या स्टार्टअप्सांक एक बूस्ट मेळटली वेर वी आर ट्रायंग टू कल्टिवेट द स्टार्टअप्स एंड मेक देम वन ऑफ द फायनेस्ट एज फार एज इन गोवा इज कन्सर्न एंड प्लेस देम इन द बेस्ट एज फार एज एशिया इज कन्सर्न. सो आमचें जें धोरण सरकाराचें आसा ते फुडें व्हरतले जाल्यार दीस वील डेफिनेटली गिव अस अ बूस्ट. स्टार्टअपांतल्यान डिजिटल लायब्ररींतल्यान बाकीचे आमकां जे नवे क्लासरूम्स आनी हे करूंक मेळटले त्या माध्यमांतल्यान खुबशे युवा पिढीक जी आसा तांकां वी वील बी एबल टू टच अपॉन. ट्रेडिशनल ऑक्युपेशन्स लायक फिशींग हॅज बीन व्हेरी नायसली सीन आनी तांकां जे प्रोविजन केलां तातूंत आमकां ट्रेडिशनल एक्टिविटीज वेर फिशींग प्लेज अ व्हेरी डॉमिनंट रोल वी वील गेट अ व्हेरी बीग बूस्ट. आणि टुरिझम क्षेत्रान आय एम व्हेरी हॅपी दॅट 50 डेस्टिनेशन्स जे ताणें म्हणलां तातूंत आमी मुख्यमंत्र्यान जशें म्हणलां मिनिमम आमचे 2 डेस्टिनेशन आसतले जातूंतल्यान पोस्ट कोवीड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कर आनी नव्या टुरिस्टांक कशें टुरिझमाची नवी जी विचारधारा सुरू जाल्या अ न्यू थॉट ऑफ टुरिस्ट इन टर्म्स ऑफ टुरिझम ताका समज आमी इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट दितले जाल्यार हो आमकां खुबसो टुरिझमाचो कोणाक घट करपाक बरी पडटली. तातूंतल्यान स्किलिंग तयार कर आनी व्हेरी इम्पॉर्टंटली प्रायम मिनिस्टराचें विजन ऑफ देखो अपना देश तातूंत देखो अपना देशांतल्यान रुरल टुरिझमाक भर दिवपाक आमी जेन्ना हिंदलँड टुरिझम मुख्यमंत्र्यान लास्ट टायम म्हणिल्लें आनी आमी वी कॅरिंग दॅट थिंग अहेड ऑफ इको टुरिझम हिंदलँड टुरिझम एंड होमस्टेज अंडर दीस टुरिस्टीक विलेजीस वॉट द प्रायम मिनिस्टर हॅज अनाउन्स्ड एंड टॉकिंग अबाउट देखो अपना देश म्हाका दिसता टुरिझमाक जी भर मुवींग अवे फ्रॉम सन सँड एंड सी एंड ट्रायंग टू एक्सप्लोर द ब्युटी ऑफ गोवा जे आमी विचार घेवन फुडें सरल्या ते ह्या बजेटांतल्यान आमकां खुबश्यो विचार आमकां हेल्प जातलो सपोर्ट करपाक नॉट ओन्ली इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन बट ऑल्सो इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट क्रिएशन. बाकीच्या गोष्टी मुख्यमंत्र्यान ऑलरेडी सांगिल्ल्यो आसात त्यो न परत उलयता वी आर आय वूड ओन्ली से दॅट द बजेट इज व्हेरी वेल बॅलन्स्ड टेकिंग केअर ऑफ एवरी सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री एम्प्लॉयमेंट विमेन यूथ स्किलिंग देम आनी ताचे खातीर एक इन्क्लुसीव बजेट जेन्ना जाता with the growth of the country, the growth of Goa automatically will start happening. I take this opportunity along with all our colleagues and our Chief Minister to thank them for giving us a lovely budget. Thank you. सेम प्री बजेट मिटींग जाता पळय न्हू तेन्ना स्टेट सगळे आपले डिमांड घालता ते खंयचे डिमांड आसले स्टेटीचे आनी खंयचे कवर जाले खंयचे उरले. तू लास्ट इयरचे विचारता का आतां घालता प्री बजेट मिटींग घालता पयलीं घालता
प्री बजेट मिटींग आहा पळय न्ही तेज्या खातीर आमी विशेष करून आमचो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो रोड्स आसता तो म्हटला पळय न्ही तो प्री बजेट मिटिंगेन आमी धाडिल्लो. सेकंड इज टुरिजम सिटी डेव्हलपमेंट हाज्या खातीर धाडलेलो आनी स्किलिंग सेंटर वो आमी ऑलमोस्ट 3 जे आसा ते कंपल्सरी दिल्ले आमचे. तातूंतल्यान डेफिनेटली आमचो रोड इन्फ्रास्ट्रक्चर हाज्या खातीर आमकां पयशे मेळटा. स्किलिंग सेंटरा खातीर आमी जशें म्हटलां तशें आमी पुश करतले. कित्याक हे 3 प्रोजेक्ट हे मेन आशिल्ले आमचे. कर्नाटकाक तेंच्या हेच्या 5300 crore डायरेक्ट मेळ्ळा तशें गोंया खातीर काय स्पेशल पॅकेज मेळ्ळा? गोंया खातीर फाटले फावटी स्पेशल ग्रांट 300 crores ऑफ रुपीज हे फाटले फावटी आशिल्ले जेणे करून आमकां गोवा एट्रेड 60 हेच्या खातीर आमी वेगळे मागलेले ते आमकां फाटले फावटी 300 crores ऑफ रुपीज दिल्ले हेच्या खातीर ते खातीर म्हणटा न्ही हांवें जो सर्कल रोड म्हटलो पळय न्ही विच इज एप्रोक्सिमेटली ताजे कन्सल्टंट अपॉयंट करपूय सुरवात जाल्ली म्हणजे रोखडेच आमकां ताजो एक्चुअली प्री बजेटान आमी जो प्रपोजल धाडलेलो तेजे जाता तितके बेगीन आमी कन्सल्टंट अपॉयंट करता हेजे लेटरूय आयले विच इज एप्रोक्सिमेटली 2000 crores ऑफ रुपीज फॉर द सर्कल रोड इन अ गोवा कनेक्टिंग ऑल द बाउंड्रीज आमी ज्यो एंट्री पॉयंट्स म्हटल्या पळय त्यो कनेक्ट करून कारण कशें आसा जेन्ना मोपा आयल्या उपरांत एक्जिस्टींग भायल्या सिटींतल्यान येवपी व्हेहिकल्स हाजो सिटीचेर लोड जावचो न्ही. फॉर एग्जाम्पल फाल्यां सकाळी दोडामार्गा वयल्यान येवपी पोळ्याच्यान येवपी केरीच्यान येवपी मोल्याच्यान येवपी हांकां डायरेक्टली आवट एंड आवट इन फ्युचर आमकां एक 10 वर्सां उपरांत तरी हो रोड म्हणजे 5 वर्सांच्या उपरांत हो रोड कंप्लीट जावपाक जाय तेच्या खातीर येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर हे आमी क्रिएट पण इरिगेशन खातीर कर्नाटकाचो अपर बांद्रा प्रोजेक्टाक इतलो बीग अमावंट मेळ्ळा तेजो आमचे मातयेचे मातयेचे विशय जेन्ना विशय आसतना ते वळपाचे प्रयत्न करतात त्या वेळार ताका इरिगेशन सपोर्ट मेळटा आनी गोंय कांय मेळना. हे पळय इरिगेशनाचो प्रोजेक्ट आतां पर्यंत आमी इरिगेशना खातीर पयशे मागल्या आनी इरिगेशनाच्यो स्कीम आमचीय चालू आसा. फाटल्या इरिगेशना खातीर आमकां ऑलमोस्ट केंद्र सरकारा कडल्यान 100 crores ऑफ रुपीज इरिगेशन प्रोजेक्टाचेर मेळ्ळा. जेन्ना आमी इरिगेशना खातीर धाडटा आमकां रिसेंटली परत आमचो हे जो आहा तिराळी कॅनाल आनी हे जो आहा पळय न्ही ताच्या खातीर फाटल्या एका पयशे आयल्या ह्या बजेटाक पयशे येतले. एवरी टायम इरिगेशना खातीर प्रत्येक स्टेटीक पयशे दितात. सेम म्हाका राफली कितले मेळूं शकता स्टेटीक? ह्या वर्सात आमी ऑल टुगेदर 5000 कोटी रुपया जर आमी ह्या वर्सा हाडले तर निश्चित रित्या फुडल्या वर्सा आमकां ते पयशे जे आहा ते 7000 कोटीचेर वचूं शकता. ऑल टुगेदर इन्क्लुडिंग ऑल द स्कीम्स. ऑल द स्कीम्स. ऑल द स्कीम्स. कोस्टल शिपिंग बिझनेससाठी हा बजेट काय फायदेशीर आहे का? कोस्टल शिपिंग बिझनेसा खातीर ऑफकोर्स म्हणजे ज्या पद्दतीत आमी जो प्रोजेक्ट लॉन्च करतले किंवा जो प्रोजेक्ट इंटरेस्ट घेवन आमी फुडें धाडटले त्याच्या पद्दतीन ताचो फायदो आहा. अदरवायज गोंयांत आशिल्ल्या गोवा शिपयार्ड हाच्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात ते वेगळेच पयशे येता. आमी दर वर्सा म्हणटा म्हणजे गोवा शिपयार्ड आसतले एमपीटी आसतले हाच्या खातीर फंड एलोकेशन डायरेक्टली टू देम आसता तेजो इनडायरेक्ट फायदो परत गोंय सरकारा खातीर आसता. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ज्या आहा तेचो आतां पर्यंत कितें प्रोग्रेस आहा कित्याक फणस अशेंच पडटात गोरवां खातात. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हाच्या खातीर हेच्या सकयल 2 सेंटर एस्टाब्लीश जाली. पयलें सेंटर पाळयेन एस्टाब्लीश जाला म्हणजे द गोवन ह्या प्रोजेक्टाच्या सकयल पयलो स्किलिंग दिवप सुरू आसा. ओके आणि सेकंड सेंटर कुडचड्यार सुरवात केला ताचे ऑलरेडी म्हणजे सेंटर एस्टाब्लीश जाला. आता स्किलिंग ह्या वर्सान सुरवात जातले. शेवटी हांव परत एकदा सांगता वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हाच्या सकयल गव्हर्नमेंट स्किलिंग करपाचें काम करतले. लोकांनी इनिशिएटिव्ह घेवन एस्टाब्लिशमेंट करपाक जाय. तुवें जें म्हटलें की फणस सगळे पडोवन पाड जाता पेडण्या पासून 70 पर्यंत सगळे कडेन फणस पाड जाता. बट गोंयांत जेन्ना लोक ट्रेन जातलो म्हणजे आमी जेचेर दवरला तुका स्किलिंग करपाक सेंटर दवरला येवन लोकांनी ट्रेनिंग घेवची आणि आपलो सेंटर एस्टाब्लिश करचो. 90% ऑफ द सबसिडी फॉर द फूड प्रोसेसिंग आसा तितूंतल्यान त्या खातीर आमी लोकांक मोटिवेट करपा खातीर ही सेंटर एस्टाब्लिश केली आहा. And 2 centers for tourism म्हणटा तुमी ते डेव्हलप करता ती at present which is in planning stage. ओके आता जरी 50 सेंटर्स किंवा 50 सिटीज म्हटलेले 50 सेंटर्स म्हटलेले आसा. शेवटी कशें आसा आमी त्या खातीर आमची वेगवेगळी सेंटर्स जी आसा ती तांचे कडेन धाडटले. सिलेक्शन प्रोसेस हो तांचे कडेन उरता. त्या खातीर आमची जरी आमी 4-5 सेंटर्स धाडली सिलेक्शन प्रोसेस आमी तांचे कडेन उरता. सो गोंयचे 4-5 सिलेक्शन जातले. ऑफकोर्स धाडटले. माधवी खातीर आमी Thank you. मागतले परत. Selection process by a challenge. She has mentioned it in her budget speech that it will be a contest. ऑफकोर्स इट इज अ कॉम्पिटिशन आणि हे उरता. फाटले फावटी स्मार्ट सिटीक जेन्ना कॉम्पीट करताले तेन्ना आमी कॉम्पिटिशनांतूनच पणजे स्मार्ट सिटी जी आसा पळय न्ही हे कॉम्पिटिशनांत आमी जिखलेली.
पण स्मार्ट सिटीचं सिच्युएशन सेम Yeah, it is a completely separate. A40 वयल्यान अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड एलोकेट करता म्हटलं हो पयलीच फावटी लॉन्च केला. त्या खातीर आमी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हो आमच्या 13 म्युनिसिपालिटी खातीर म्हणजे 13 शहरांनी आमी खूप मोठ्या प्रमाणात अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपाक शकतले. डिजिटल सर लायब्ररी आसा ती सगळ्या स्कुलांक डिजिटल लायब्ररीचा प्रोजेक्ट आमचो स्टडी करपाक घेतला ऑलरेडी. म्हणजे डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर, आमच्याकडे डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या अंडर चलता. दोगांयनी स्टडी करपाक घेतला. पण निश्चित रित्या आमी डिजिटल लायब्ररी जी आसा ती सेटअप करपाचो सरकाराचो विचार माद्राचेर आसा. अपडेट सांगता. ऑलमोस्ट हांव परतूय सांगता आमी लिगली आणि टेक्निकली ही फायट आमची चालू आसा आणि निश्चित रित्या त्या बाबतीत आमी जिखतले. सो होम मिनिस्टराचो स्टेटमेंटाचो इफेक्ट काय जातलो? हांव परत एकदा सांगता की ह्या बाबतीत आमकां खात्री आसा की आमी जिखतले. तेजे प्रोजेक्ट काडपाक फंड आमी ऑलरेडी कन्सल्टंट अपॉइंट केले.